काल गावाकडून आलो, बॅग वगैरे सगळ्या आवरून ठेवल्या आणि घरामध्ये एवढ्या जाळ्या झाल्या होत्या की मला काही राहावेना. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर म्हटलं सगळं घर स्वच्छ करून घ्यावं, म्हणजे बाकीच्या कामांना सुरुवात करायला बरी. म्हणून सगळ्या जाळ्या काढायच्या सुरुवात केली आणि खूप धूळवण झालेली होती. त्याच्यामुळे म्हटलं सगळं घर छान झटकून घ्यावं. सगळ्या जाळ्या स्वच्छ करत करत सत्याला बघत बघत सगळी कामं माझी हळूहळू चालूच होती. आणि आज होता संडे, त्याच्यामुळे म्हटलं बाजार पण भरायचा आहे, त्याच्यामुळे सगळं घर अगोदर स्वच्छ करावं आणि नंतर मग सगळं आवरून बाहेर जाता येईल. गावाकडून आल्यानंतर घरात तर धूळ होते, हे खरं आहेच. आणि या गोष्टी तुम्ही माझ्याशी रिलेट करतच असाल. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे आपण गावाकडून आल्यानंतर खूप सारे कपडे धुवायला असतात, तर अगोदर मी ते धुवून घेतले आणि नंतर जाळ्या काढायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर घरातले दोन्ही बेसिन आणि बाथरूम टॉयलेट सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि मी नेहमीप्रमाणे ह्याच्यावर थोडंसं हार्पिक लिक्विड टाकत असते आणि आपला जो साधा ब्रश आहे तो एक मी हे घासायलाच केला आहे. बेसिन छान याने निघतं आणि स्वच्छ देखील छान होऊन जातं. छान स्वच्छ केलं, त्यानंतर माझं सगळं आवरून झालेलं होतं. मग पटापट फरशी पुसून घेतली. त्यानंतर बाजाराला जायचं होतं, तर सत्याचे पप्पा पण येणार होते, त्याच्यामुळे पटापट फरशी पुसून घेतली. सत्या झोपलेली आहे, म्हणजे ती काय आता इथे पळणार नाही आहे, त्याच्यामुळे फॅन वगैरे सगळं लावून ठेवला, म्हणजे लगेचच्या लगेच फरशी सुकेल. ती थोड्या वेळाने उठली, नंतर तिचं आवरून घेतलं. तोपर्यंत सत्याचे पप्पा पण आले आणि आता निघालो आहोत बाहेर बाजाराला जायला. पण आम्हाला इथे बॅटबॉल खेळायचा आहे, तर दोघांचा इथे धिंगाणा चालू होता बॅटबॉल खेळण्याचा. तर तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता बाजाराला. तसं तर आम्ही संध्याकाळचाच बाजाराला जातो, पण आत्ता काय झालं आहे, थंडी एवढी वाढली आहे की सत्याला बाहेरसुद्धा नेऊ वाटत नाही आहे, एवढी थंडी सुटली आहे. आणि त्यानंतर सगळा बाजार केला छान. आणि सत्याला लाडू खायचा होता, तर आम्ही अगोदर लाडू घ्यायला गेलो आणि तिथे तिला भेळसुद्धा घेतली. त्यानंतर बाजार सगळा घेतला. दुकानावर सत्याच्या पप्पांचं थोडंसं काम होतं, ते त्यांनी केलं. तोपर्यंत आम्ही इथे बसलो होतो, तर सत्याची अशी मस्ती चालू होती. आणि आता घराच्या गॅलरीला आम्हाला हिरव्या कलरची नेट लावून घ्यायची होती, कारण सत्याच्या हातामध्ये ज्या वस्तू असतील त्या डायरेक्ट खाली टाकत होती आणि त्या कट्ट्यावर पण उभा राहत होती. त्याच्यामुळे आम्ही अशी ग्रीन कलरची नेट लावून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.